नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये फार्मर आयडी कार्ड कसे काढायचे याची फुल प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, तुम्हाला यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ CSC या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर CSCचं नवीन पेज ओपन होईल। तुम्हाला तुमचा यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। खाली दिलेला कॅप्चा नीट टाका, त्यानंतर साइन इन या बटनावर क्लिक करा। नवीन पेज ओपन होईल। वर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन असं दिसेल। तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथे टाकायचा आहे। तुम्हाला तिथे OTP आणि बायोमेट्रिक हे दोन पर्याय दिसतील। तुम्हाला OTP हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि साइडला क्लिक करायचा आहे। त्यानंतर मग तुम्हाला OTP हा तुमचा आधार नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबरवर येईल। तो OTP तिथे टाकून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल दिसेल, तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि साइडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येईल। तो OTP टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला खाली फार्मर डिटेल दिसतील, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव दिसेल इंग्लिश आणि मराठीमध्ये। जर इंग्लिशमध्ये असेल आणि मराठीमध्ये नसेल तर मराठीमध्ये तुम्हाला तुमचे नाव तिथे टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली तुमची कास्ट निवडायची आहे। कास्ट निवडल्यानंतर तुम्हाला खाली तुमची डेट ऑफ बर्थ नीट आहे का हे बघून घ्यायचे आहे। खाली तुम्हाला तुमचे फार्मर आयडेंटिफायर नेम हे इंग्लिशमध्ये असेल तेही मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फार्मर आयडेंटिफायर टाईप निवडायचे आहे, त्यामध्ये तुमची टाईप कोणती आहे ती निवडून टाकायची आहे। त्यानंतर खाली तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्याचा नंबर तुम्ही टाकू शकता। जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर नाही टाकला तरी चालेल। यामध्ये जर खाली तुमच्याकडे जर बिझनेस असेल तर येस करा, नसेल तर नो करा। त्यानंतर तुम्हाला खाली रेसिडेन्शियल डिटेल दिसतील, तिथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस व पत्ता ह्या बरोबर मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये नीट टाकायचा आहे। खाली तुम्हाला एक नवीन पर्याय दिसेल, इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल। वर तुम्ही क्लिक करून रेसिडेन्शियल डिटेल टाकू शकता, जी तुमची लेटेस्ट असेल ती। खाली तुम्हाला दिसेल लँड होल्डर डिटेल्समध्ये तुम्हाला फार्मर टाईप निवडायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली लँड्स डिटेल्स ओन्स लँड्स निवडायचे आहे। पॅच लँड्स डिटेलवर क्लिक करा, तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा आणि त्यानंतर तुमचे गाव निवडा। खाली तुम्हाला तुमचे खाते क्रमांक टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा शेतकरी निवडायचा आहे। त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या नावावर असलेले खाते क्रमांक तुम्हाला दिसतील, ते सर्व सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या बटनावर क्लिक करा। खाली तुम्हाला डिपार्टमेंटल अप्रूव्हल दिसेल, तिथे तुम्हाला रेव्हेन्यू या बटनावर क्लिक करा। त्यानंतर खाली फार्मर कन्सल्टला पण क्लिक करा। खाली डिक्लेरेशन बाय CSC ऑपरेटरवर क्लिक करा। त्यानंतर खाली डिक्लेरेशन बाय CSC फार्मरवर क्लिक करा आणि सेव्ह या बटनावर क्लिक करा। त्यानंतर आधार साइनिंगसाठी नवीन पेज ओपन होईल। OTPवर क्लिक करा, प्रोसेड टू साइनवर क्लिक करा। खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आधार नंबरशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल। तो OTP टाकून सबमिट बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट होईल। खाली तुम्हाला तुमचा एनरोलमेंट ID जनरेट होईल। त्यानंतर तुम्ही प्रिंट डाउनलोड करू शकता। आता जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड काढण्यासाठी जर CSC ID नसेल तर तुम्ही मला फार्मर ID कार्ड काढण्यासाठी या WhatsApp नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता। मी तुम्हाला 100 रुपयामध्ये तुमचं फार्मर ID कार्ड काढून देईल आणि WhatsAppद्वारे प्रिंट ही सेंड केली जाईल। आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।